महाडच्या दुर्घटनेवरून सरकारवर कोरडे ओढणाऱ्यांच्या यादीत आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचंही नाव सामील झालंय। आपल्या सरकारपेक्षा ब्रिटिशांनाच आपली जास्त काळजी होती असा घणाघात राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये केलाय। सावित्री नदीवरचा ब्रिटिशांनी बांधलेला पूल मंगळवारी रात्री वाहून गेला, पण हा पूल धोकादायक झाल्याची कल्पना ब्रिटिशांनी देऊनही त्याची दखल घेतली गेली नसल्याची तक्रार राज ठाकरेंनी केली आहे। नाशिकच्या पुराबद्दलही राज ठाकरेंनी चिंता व्यक्त केली। शिवाय ह्या पुरानंतर झालेल्या हानीला जबाबदार कोण असा प्रश्नही राज ठाकरेंनी उचललाय। शिवाय वेगळ्या विदर्भाचा मुद्दा मुख्य मुद्द्यांना बगल देण्यासाठी सरकारनंच उचलल्याचा आरोपही राज ठाकरेंनी केला। याशिवाय जयदेव ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या वादाविषयी काही बोलणार नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय। शिवाय उद्धव ठाकरेंशी झालेली भेट खासगी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। ही गोष्ट मला आठवते त्याप्रमाणे सगळ्याच वर्तमानपत्रामध्ये आली होती की ज्या वेळेला ब्रिटिशांकडून हे सांगितलं गेलं की आमची कार्यकाल पूर्ण झालेला आहे, हा ब्रिज पाडा, म्हणजे ज्यांनी बांधला त्यांना तुमची काळजी आहे। ते देश सोडून निघून गेलेत 60-65 वर्षापूर्वी, ते तिथून पत्र पाठवून कळवतात की तुम्ही बांधलेला हा ब्रिजची गॅरंटी संपलेली आहे आणि आता हा पाडा। आणि त्याच्यावरती जर समजा तिथले राज्य सरकारची लोक जर समजा सांगत असेल की नाही ठीकठाक आहे आणि त्याच्यानंतर हा पडतो, ही संपूर्णपणे बेजबाबदारपणा आहे, दुसरं काय। लोकांना जे रोजच्या रोज लागणारे विषय जे आहेत ते विषय विधानसभेत मांडण्याच्या ऐवजी हे नुसते वेळकाढूपणासाठी म्हणून हे स्वतंत्र विदर्भाचे सगळे मुद्दे मांडले जातात। मला आजही कळत नाहीये की भाजप सत्तेवरती आल्यावरती त्यांचा मुख्यमंत्री हा माणूस विदर्भातला आहे, त्यांचे अनेक मंत्री आज विदर्भातले आहेत। जर अनुशेष भरायचा असेल किंवा जर कामं करायची असेल तर करा ना, थांबवले कोणी तुम्हाला? हे वारंवार सगळं सतत आपला स्वतंत्र विदर्भ झाला पाहिजे, विदर्भ झाला पाहिजे, विदर्भ झाला, अरे तुमच्या हातात आहे ना आता सत्ता, मग कामं करायला तुम्हाला थांबवले कोणी? प्रत्येक वेळेला म्हणायचं की बाबा पश्चिम महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या काळात पश्चिम महाराष्ट्राचे नेते होते म्हणून पश्चिम महाराष्ट्राचा विकास झाला, विदर्भाचा झाला नाही। आता विदर्भाच्या हातामध्ये आहे ना, मुख्यमंत्री तुमचाच आहे ना, अरे पण करा ना त्या भागाचा विकास। ऑलरेडी उद्योग हे बघा, हे नुसतं वेळकाढूपणा आहे, दुसरं तिसरं काही नाहीये। काय तर म्हणे दाऊद इब्राहिमने फोन केला, म्हटलं काय दाऊदची दिवस फिरले की काय? एकनाथ खडसेला फोन करायची वेळ आली। रीत दाखल झाली आहे, जयदेवजींनी आपल्या भाषणाच्या सीडी हायकोर्टात दाखल केलेल्या आहेत। आपण जे काही वक्तव्य केले होते त्यावेळेस सुपारी वड्याची जी चर्चा झाली होती त्याच्या सीडी हायकोर्टात दाखल झाल्या आहेत आणि असं म्हटलं जातं की आपल्यालाही साक्षीला बोलवण्याची शक्यता आहे हायकोर्टाकडून। मला सर्व आहे कोर्टात जायची पण असं नाही, मला कालच कळलं, मला बाळा नांदगावकरांनी मला कालच सांगितलं। आणि जाहीर भाषणामधल्या एखादी गोष्ट असेल तर जाहीरच आहे ती गोष्ट, त्याच्यामध्ये काय नवीन काय सांगायचं? आणि मला त्या भविष्यात पडायचं पण नाही आणि मला पाडू पण नाही, मला काही देणं घेणं नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।